नमस्कार. अनिरायनच्या या सत्रामध्ये मी वैद्य स्वराली शेंडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. सर्व गुरूंना वंदन करून आपण या सत्राला प्रारंभ करूया. आजच्या सत्रामध्ये आपण ग्रहणीची सामान्य लक्षणं पूर्वरूप हे पाहणार आहोत. सूत्र क्रमांक 45 ते सूत्र क्रमांक 55 याचं वाचन आजच्या सत्रात होईल. सूत्र क्रमांक 45 आणि 46 वाचते. तस्य लिंगमजीर्णस्य विष्टंभ सदनं तथा शिरसोरुक्च मूर्छा च भ्रमा पृष्ठकटिग्रह जृंभांगमर्दस्तृष्णा च ज्वरश्चर्दिः प्रवाहणम् अरोचको अविपाकश्च घोरम अन्नविषम च तत्. आधी शब्दशः अर्थ बघूया. या सूत्रामध्ये त्यांनी काय सांगितलंय की अजीर्णाची सामान्य लक्षणं काय काय आलेली आहेत. तर बेसिकली अजीर्ण म्हणजे न पचणे किंवा अन्नपचन व्यवस्थित नसणे. ती रुग्णात काय लक्षणं दाखवतो ती बघूया. तर पहिलं आहे विष्टंभ, मग सदन गळून गेल्यासारखं वाटणं, शिरोरुजा किंवा शिरप्रदेशी वेदना, मूर्छा, भ्रम, पृष्ठ आणि कटिग्रह, जांभई, अंगमर्द किंवा अंग दुखणे, तृष्णा, ज्वर, छर्दी आणि प्रवाहन. या व्यतिरिक्त अरोचक, अविपाक आणि अन्नविष म्हणजे जे आपण अन्न खातो त्याचा विषासारखे परिणाम शरीरावरती दिसणे, ही लक्षणं दिसतात. आता एक एक शब्दाचं आपण विवरण बघूया. अजीर्ण याचा अर्थ आहारस्य अपचनम किंवा अन्न न जिरणे असा होतो. अन्न न जिरणे हे अग्निमूळ असतं आणि या व्यतिरिक्त जे आपण वरती हेतू बघितले आहेत आधीच्या सत्रामध्ये, त्या हेतूंनी सुद्धा अग्नीची दुर्बलता येऊन अजीर्ण हे लक्षण उत्पन्न होत असतं. वारंवार अंगावर काढत राहिलेलं जे अजीर्ण आहे ते पुढे जाऊन ग्रहणी या अवयवाला दुष्ट करून तिथे दोष उत्पन्न करणार आहे आणि चिरकारी असा ग्रहणी व्याधी उत्पन्न करणार आहे. त्याची लक्षणात त्यांनी काय सांगितलं. पहिलं लक्षण सांगितलं विष्टंभ. विष्टंभ म्हणजे खाली किंवा वर कुठल्याही दिशेने न जाणारं किंवा स्थगित झालेलं. आता हा शब्द जो आहे तो वायूच्या बाबतीतही दिसतो, मलाच्या बाबतीतही आहे, तसंच मूत्राच्या बाबतीतही आहे. अवष्टंभ होणे, तिथल्या तिथे ते जे काही भावपदार्थ आहेत ते राहणे. ते जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो आणि खाल्ल्यावर पोट जड होतं, ढेकर येत नाही, म्हणजे त्याला भूक लागते किंवा भुकेची भावना होते किंवा वेळ झाल्यावर तो खात असतो, पण खाणं झाल्यानंतर पोट जड होतं पण ढेकरही येत नसते, अशा प्रकारची ती तक्रार करतात. या व्यतिरिक्त मलावरोधाची तक्रार यांच्यामध्ये दिसते. आता अजीर्णामध्ये अष्टांगसंग्रहात तुम्ही पाहिलं तर आम, विष्टब्ध आणि विदग्ध असे 3 प्रकारचे सांगितले. तर त्यामध्ये विष्टब्ध अजीर्ण म्हणजे वाताधिक्याने होणाऱ्या अजीर्णामध्ये साधारणतः हे लक्षण दिसतं. पुढचं आहे सदन म्हणजे गळून गेल्यासारखं वाटणं. अवसन्नत्व असा त्याला दुसरा शब्द आहे. पृष्ठकटिग्रह म्हणजे पाठ, कंबर आखडल्यासारखी होणे. तिथे वेदना असते असं नाही, ती आखडल्यासारखी होत असते. आता यातली ही जी काही सूत्र आहेत, ही जी काही लक्षणं आहेत 45व्या सूत्रामधली, ती बऱ्यापैकी वातप्रधानाची लक्षणं दिसत आहेत. प्रत्येक व्याधीच्या सामान्य लिंगामध्ये तुम्हाला हे आढळून येईल की एखाद्या मूळ दोषाला धरून ते लक्षण दिसतं. त्याचा उपयोग व्यवहारामध्ये रुग्णाच्या हेतूंपर्यंत पोचायला होतो. फॉर एक्झाम्पल, आता प्रत्येक रुग्णाला तुम्ही सगळे अन्नपदार्थ विचारत नाही बसणार की हे तुम्ही खाता किंवा नाही खात. हे प्रत्येक गोष्ट विचारत बसणं अवघड आहे किंवा प्रॅक्टिकली प्रत्येक वेळेला शक्य होतच असं नाही. पण जी लक्षणं त्यांच्यामध्ये दिसत आहेत आणि त्यांचं ज्या स्वरूपाचं काम आहे त्याच्यावरून दोषांचा अंदाज बांधून पिन पॉइंटेड हेतू आपण विचारू शकतो आणि त्याप्रमाणे चिकित्सेच्या दृष्टीने त्याचा उपयोग होतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथे वर जो हेतू मागच्या सत्रात सांगितलेला आहे की अभोजन हा वन ऑफ द हेतू आहे ग्रहणी व्याधीचा. तर आता कोणाचा जॉब असेल की ज्याच्यामध्ये वेळेचे पुढे मागे होत असेल, वेळच्या वेळेला खाणं होत नसेल, खाल्लं जात नसेल, हा हेतू असेल आणि त्यामध्ये समजा मलावष्टंभ पण आहे, या व्यतिरिक्त गॅस धरतोय, मलावरोध आहे, तर अशा यांच्यामध्ये वात आणि गाडीवरनं प्रवास असेल तर वात वाढतोय आणि त्याच्यामुळे झालेलं अजीर्ण, अशा पद्धतीने तुम्ही जर त्याचा विचार केला तर प्रायमरीली तुम्ही काहीतरी क्षारीय समजा त्याला दिलं, एक बेसिक पचन करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही क्षारीय किंवा शंखवटीसारखं द्रव्य वात प्रकोप झालेल्या रुग्णामध्ये तुम्ही सतत देत राहणं चांगलं नाही, कारण ते क्षरण करणार आहे. तर
तर अशा रुग्णांमध्ये स्नेहपानासारखा विचार किंवा अंतर्गत वातशामक अशा पद्धतीची जी स्नेहपानं आलेली आहेत त्याचा विचार करायला पाहिजे. त्याच्या ह्यांनी काय होणार आहे फायदा की कायमस्वरूपी रिझल्ट मिळायला उपयोग होणार आहे. अशा प्रत्येक दोषाधिक्यातून होणाऱ्या लक्षणाचा निदानार्थ आणि चिकित्सार्थ आपण विचार करू शकतो. त्याने पिन पॉइंटेड हेतू मिळायलाही मदत होते आणि दूरगामी पूर्णपणे तो व्याधी बरा व्हावा यासाठी जी कल्पना तुम्हाला वापरायची आहे औषधी ती फायनलाइज करण्यासाठी सुद्धा या विचाराचा नक्कीच फायदा होतो. बाकी 46व्या सूत्रामध्ये जी लक्षणं आलेली आहेत ती म्हणजे जांभई, अंगदुखी, तहान, ताप, उलटी ही लक्षणं सांगितलेली आहेत. घोरम अन्नविषम याचा अर्थ आधीच्या टीकेमध्ये आहे की आधी वर्णन केलेल्या हेतूंमुळे शुक्तत्व प्राप्त होऊन, शुक्तत्व म्हणजे काय, शुक्तत्वम इति अम्लत्वम, आंबटपणा येतो, जे काही तुम्ही खाता तो आंबटपणा येतो. म्हणजे अशा पद्धतीच्या रुग्णांमध्ये अगदी तुम्ही दूध जरी दिलं तरी सुद्धा त्याचा त्रास होणार आहे. तर विषासारखा परिणाम ते करते. आता 46व्या सूत्रात ही जी 2 लक्षणं आलेली आहेत अरोचक आणि अविपाक या लक्षणात सुद्धा फरक आहे. अरोचक म्हणजे काय तर मुखप्रविष्टस्य अपि न अव्यवहारः म्हणजे अन्नाने तोंडात प्रवेशित केल्यावरही ती खायची इच्छा न होणे. आणि अविपाक म्हणजे अपचन किंवा न पचणे. अविपाक असणाऱ्या लोकांमध्ये प्रत्येक वेळेला अरोचक हे लक्षण दिसतंच असं नाही. तापात किंवा तापानंतर खूप वेळा अरोचक आणि अविपाक ही लक्षणं दिसतात. अरोचक असताना बळबळ जेव्हा रुग्णाला घरचे प्रेशराईज करतात की तुला ताप आलाय, तुला वीकनेस आहे तर तू खायला पाहिजे, तर त्यावेळेला अविपाक किंवा अजीर्ण, अपचन हे लक्षण दिसायला लागतं. हेच अजीर्ण जेव्हा कंटिन्यू होणार आहे, जर हे सतत वारंवार ताप येण्याची प्रवृत्ती असेल आणि त्यावेळेला एस्पेशली अँटीबायोटिक्स किंवा अँटीबायोटिक्स सप्रेसंट घेऊन जेव्हा तो ताप सतत बरा केला जातो, त्याचं पुढे ग्रहणी दृष्टीमध्ये बरेचदा कन्व्हर्जन झालेलं दिसतं. 47वं सूत्र वाचूया. संसृज्यमानं पित्तेन दाहं तृष्णा मुखामयान जनयती अम्लपित्तं च पित्तजांशापरान गदान. आता यामध्ये त्यांनी काय सांगितले की पित्तानी संसृज्यमान, संसृज्यमान याचा अर्थ त्याचा संयोग होऊन काय लक्षणं उत्पन्न होतात, तर त्याच्यामध्ये आहे दाह आहे, तृष्णा आणि मुखामय. मुखामय म्हणजे मुखाचे विविध व्याधी ही लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात. आपल्याकडे हल्ली बरेचदा तोंड येणं किंवा वारंवार तोंड येणं त्याच्यासाठी भरपूर सारं फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स खाऊन आलेले रुग्ण आपल्याकडे येत असतात. यामध्ये ग्रहणी दृष्टीचा विचार आपण नेहमीच करतो. इथे हा त्याचा रेफरन्सही दिसतो. इन जनरल ह्या पेशंटच्या बाबतीत हा अवेअरनेस करायला पाहिजे की कामधुदा लघुचूतशेखर हे तात्पुरतं आपण त्याचं तोंड येणं बरं जरी केलं तरीसुद्धा मूळ ग्रहणीमध्ये जर का तुम्हाला दृष्टी जाणवत असेल, त्या पद्धतीची लक्षणं असतील तर ती करण्यासाठी पेशंटला आपण एज्युकेट करायला पाहिजे, सांगायला पाहिजे आणि त्या पद्धतीची चिकित्सा देऊन वारंवारता जी आहे ती आपण कमी करू शकतो. दुसरा इथे एक शब्द दिसतोय अम्लपित्त. तर अम्लपित्त सध्याच्या काळात अम्लपित्त नावाने ॲसिडिटी म्हणजे घशाशी येणं, जळजळणं अशा सगळ्या प्रकारची लक्षणं त्याच्या अंडर आपण बघत असतो. इथे पित्ताधिक्यामुळे होणाऱ्या अजीर्णाच्या लक्षणांमध्ये त्यांनी अम्लपित्ताचं वर्णन केलेलं आहे. तर आता अम्लपित्त म्हणजे काय तर अम्लपित्तम चेती अम्लगुणोद्रिक्तम पित्तम म्हणजे अम्लगुणांनी वाढलेलं पित्त. आता पित्ताच्या बाबत किंवा कुठल्याही दोषाच्या बाबत विचार करताना कुठल्या गुणाने तो दोष वाढला आहे त्याप्रमाणे आपण चिकित्सेच्या कल्पनांचा विचार करत असतो. आता पित्ताच्या बाबत अम्लतेने वाढलेलं आहे का उष्णतेने वाढलेलं आहे, तीक्ष्णतेने वाढलेलं आहे, ही वेगवेगळी लक्षणं दाखवतो. म्हणजे आता लिंबू पाणी रोज तो रुग्ण जर का सकाळी पित असेल तर अम्लतेचा विचार आहे. उन्हामध्ये भरपूर ट्रॅव्हलिंग असेल तर उष्णता, तीक्ष्णता. केटरिंगसारखा व्यवसाय असेल तर त्या केसमध्ये पण उष्णता किंवा तीक्ष्णतेने वाढलेलं पित्त अशा पद्धतीची लक्षणं त्या रुग्णामध्ये दिसणार आहेत. माधव निदानातल्या सामपित्ताच्या वर्णनामध्ये आम्लरस, पित्ताचा रस जो आहे तो आम्लरस असतो, हे लक्षण दाखवलेलं आहे. उष्णतेने वाढलेलं पित्त बरेचदा व्यवहारामध्ये गॉलस्टोन्स म्हणा किंवा पित्ताचं शिरशूल किंवा रक्तात विदग्धता येऊन येणारं गांध्या येणं किंवा पिंपल्स यासारखी लक्षणं दाखवतो. ह्या हेतूंचा आणि कुठल्या गुणांनी तो दोष वाढला आहे त्याचा आपण चिकित्सेच्या वेळेला विचार करतच असतो. फॉर एक्झाम्पल
आम्लता आणि सामता असेल तर सूतशेखरासारखा कल्पाचा आपण विचार करतो. तीक्ष्णता जास्त असेल तर लघु सूतशेखर किंवा कामदुधा, प्रवाळ यासारखे कल्प वापरतो. रक्ताची इन्व्हॉल्वमेंट जर का असेल तर त्यामध्ये परत अनंत आहे, मंजिष्ठा आहे किंवा माक्षिक आहे याचा आपण विचार करत असतो. तर प्रत्येक वेळेला काय गुणांनी दोष वाढलाय याचा विचार आपण कल्प ठरवताना किंवा द्रव्य ठरवताना करतो आणि पुढे तो रोगाची लक्षणं प्रायमरीली शांत झाल्यावर कायमस्वरूपी तो रोग लांब राहण्यासाठी जी वापरली जाणारी रसायन कल्पना आहे. फॉर एक्झाम्पल एखादं स्नेहपान तुम्हाला द्यायचं आहे किंवा एखादा काढा द्यायचा आहे ते ठरवताना सुद्धा याचा विचार नक्कीच उपयोगी ठरतो. सूत्र क्रमांक 48 वाचते. यक्ष्मपीन समेहादीन कफजान कफसंगतम करोती वात संसृष्टम वातजांशकदान बहुन. यक्ष्मा, पीनस, मेह इत्यादी कफज संघाने होणारे रोग कफदोषयुक्त अजीर्णात होतात. यक्ष्मा हा व्याधी त्रिदोषयुक्त आहे पण त्याचं वर्णन कफाधिक्याच्या अंडर केलेलं आहे. याचं कारण त्यांनी टीकेत दिलेलं आहे की स्रोतोवरोधे कफ व्यापार प्राधान्यात इह कफजत्वम उत्तम. म्हणजे यक्ष्मा व्याधी होण्यासाठी स्रोतसावरोध हे मूळतः कफदोषाची प्रधानता धरून त्याला कफज लक्षणामध्ये इथे धरलेलं आहे. तर यक्ष्माची कारणं पाहिली तर त्याच्यामध्ये विषमाशन हे कारणही आहे. तर विषमाशन, अजीर्ण उत्पत्ती, स्रोतोरोध आणि यक्ष्मा अशा स्वरूपाची संप्राप्ती तिथे दिसते. अजीर्णामध्ये सुद्धा एक गोष्ट इथे अवश्य सांगावीशी वाटते की फक्त जास्तच खाल्लं तर पचन होत नाही असं नाही. तुमच्या अग्नीला अनुसरून काहीही कमी किंवा जास्त खाण्यात आलं तर अजीर्ण होऊ शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हेतूंमध्ये तुम्ही पाहिलं की अभोजन हा हेतू दिलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला अग्नी तुमचा संदुक्षित असतो त्यावेळेला त्याला इंधन न देणं तर त्याच्यामुळे सुद्धा काय होणार आहे की जसं चुलीतला अग्नी मंद होत जातो त्यावेळेला इंधन नाही दिलं तर निखारे विझत जातात. त्याप्रमाणे आपल्या शरीरातला अग्निसुद्धा जर त्यावेळेला त्याला भोजनरूपी इंधन मिळालं नाही तर तो अग्नी मंद होत जातो आणि मग हळूहळू काय होणार आहे की लघु आहारसुद्धा पचणं अवघड होत जातं. आता हे बेसिकली कुठे दिसतं की वेट लॉससाठी झालेली क्रॅश डाएट्स केली जातात की सडनली लोक खाणं बंद करतात किंवा शुगरच्या भीतीने लाईफस्टाईल म्हणून एकदम कमी डाएटवरती जातात, एकदम कोरडं खायला सुरुवात करतात. त्यावेळेला वाताधिक अजीर्णाची लक्षणं दिसू शकतात. तर त्यावेळेला हेतू समजून घेणं की हा कमी खातोय त्यामुळे विष्टब्ध जीर्णासारखी किंवा वाताधिक अजीर्णाची लक्षणं या रुग्णामध्ये दिसत आहेत हे समजून घ्यायचे आणि रुग्णाला त्याप्रमाणे आहार चेंज करायला लावला तर अग्नी हा हळूहळू संदुक्षित होत जातो. या केसेसमध्ये क्षारीय कल्पनांपेक्षा स्नेहपानरूपी कल्पनांचा जास्त फायदा दिसतो असंही अनुभवायला मिळालेलं आहे. सूत्र क्रमांक 49 वाचते. मूत्ररोगांश मूत्रस्थम कुक्षिरोगांश कृद्गदम रसादिभिश्च संसृष्टम कुर्याद रोगान रसादिजान. अजीर्ण जेव्हा मूत्रस्थित असतं तेव्हा मूत्रासंबंधी अनेक विकारांना उत्पन्न करतं. मलस्थित असतं तेव्हा मलसंबंधी रोग तसंच कुक्षी रोगांना उत्पन्न करतो. रसस्थित असतो तेव्हा रसज अशा रीतीने ते रोग उत्पन्न करत जातं. आता इथे तुम्ही पाहिलं तर रसादी हा शब्द वापरला आहे. आदी शब्दामध्ये रस, रक्त इत्यादी सगळ्या धातूंचा समावेश आहे. आता मग रसादी किंवा त्याच्यातल्या अजीर्णाची मग काय लक्षणं आहेत बाबा, तर हे जे आजार आहेत ते तुम्हाला चरक सूत्रस्थान 28 मध्ये विस्ताराने दिलेले आहेत की जे अश्रद्धाच, अरुचिश्च, आस्यवैरस्यम, अरसज्ञता. फॉर एक्झाम्पल रसज जे व्याधी आहेत, रसस्रोतस रसव स्रोतस दृष्टीच्या लक्षणातले जे व्याधी आहेत त्याप्रमाणे लक्षणे दिसणार आहेत जेव्हा जेव्हा अजीर्ण त्या धातुगत किंवा त्या मलगत होणार आहेत. सूत्र क्रमांक 50 आणि सूत्र क्रमांक 51 एकत्र वाचते. विषमो धातु वैषम्यम करोति विषमं पचन तीक्ष्णो मंदेन्धनो धातून विशोषयति पावकः युक्तं भुक्तवतो युक्तो धातु साम्यं समं पचन दुर्बलो विदहत्यन्नम तद्यात्यूर्ध्वम अधोपि वा. आता यात बेसिकली काय सांगितलंय, 4 प्रकारच्या अग्नींचं वर्णन आलेलं आहे. तर मुळात ग्रहणी हे अग्नीचं अधिष्ठान आहे हे आपल्याला माहीत आहे. अग्नीबद्दलचं विवेचन आधीच्या सत्रामध्ये ह्याच अध्यायाच्या आधीच्या सत्रामध्ये आधीच्या वक्त्यांनी केलेलं आहे. आता या 2 सूत्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर काय काय दिले, तर विषम, तीक्ष्ण, मंद आणि सम अशा 4 अग्नींचं वर्णन आलेलं आहे. आता पादांशांनी आपण सूत्रार्थ बघू. तर पहिलं काय आहे, तर विषमो धातु वैषम्यम करोति विषमम पचन.
म्हणजेच विषमाग्नी म्हणजे काय, तर जो कधी कमी आहे कधी जास्त आहे. म्हणजे पथ्यकर पदार्थसुद्धा कधी तो व्यवस्थित पचवतो, कधी नाही पचवणार, कधी अपथ्यकर पदार्थांनी सुद्धा त्रास होणार किंवा होणारही नाही. साधारण चरक विमानस्थान 6 मध्ये रोगानिक विमान अध्यायामध्ये विषमाग्नीचे गुण आले. त्याच्यात त्यांनी काय दिलेलं आहे की कदाचित विषमोऽपि अपचारात अपि न विक्रियते कदाचित विक्रियते, म्हणजे कधी पचवतील कधी नाही पचवणार. साधारणतः वातल व्यक्तींमध्ये विषमाग्नी दिसतो. पुढचा काय आहे पादांश सांगितलेला आहे, तीक्ष्णाग्नीबद्दल सांगितलेलं आहे. काय दिलेलं आहे त्यांनी, तर तीक्ष्णो मंदेंधनो धातून विशोषयती पावकः, म्हणजे काय करणार आहे तीक्ष्णाग्नी, इतकं फास्ट पचन करणार आहे, इतक्या फास्ट त्याचं जे काही तुम्ही खाणार आहात त्याचं पचन होणार आहे की विशोषण होऊ शकतं त्याच्यामध्ये. आता अशा रुग्णांमध्ये काळजी आपण काय घ्यायची की इस्पेशली जेव्हा आपण लंघन देतो अशा पेशंट्सना, की ज्वरासारखं असेल की भूक लागत नाही आहे पण मूळ अग्नी मात्र तीक्ष्ण आहे, तर त्यामध्ये लघ्वारूपी लंघनाचा विचार करायला पाहिजे. कारण की तीक्ष्णाग्नींनी जेव्हा तुमचा दोषपचन होऊन धातुपचनाकडे पटकन ती अवस्था जाऊ शकते आणि त्या केसेसमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये दौर्बल्य हे लक्षण रुग्णामध्ये उत्पन्न होऊ शकतं. त्यामुळे तीक्ष्णाग्नी असलेल्या रुग्णांना लंघन देताना अनशन रूपी लंघन देण्यापेक्षा लघ्वशन रूपी म्हणजे हलका, पचायला हलका असा आहार देऊ लंघन केलेल्याचा जास्त फायदा होतो. अशा रीतीने विचार करून जेव्हा तुम्ही डिझाईन करून रुग्णाला गाईड करता तेव्हा अग्नी आणि आरोग्य हे दोन्हीचा सुद्धा समतोल राखला जातो आणि रुग्णाचा एका आजारातून बाहेर येताना अग्नीची विकृती किंवा अग्नीचं दौर्बल्य हे लक्षण दिसत नाही. पुढच्या सूत्रामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की युक्तम भुक्तवतो युक्तो धातू साम्यम समम पचन, म्हणजे जो समाग्नी आहे किंवा बॅलन्स्ड अग्नी आहे तो काय करणार आहे की जो काही आहार आहे तो व्यवस्थित पचवून धातूंना साम्यावस्थेत ठेवणार आहे. तर आता आहार पचन आणि रुग्णामध्ये होतं आहे का नाही, म्हणजे आता तुम्ही रुग्णाला प्रश्न विचारला की हां भूक लागते का, तो म्हणतो हो लागते. आहार पचतोय का, हो पचतो. पण तुम्ही डिटेल विचारायला सुरुवात केली की बाबा मलप्रवृत्ती किती वेळा होते, ती सकाळी होते का, ढेकरेला काही चव असते का, तर तेव्हा एक एक लक्षणं बाहेर यायला सुरुवात होते. किंवा अन्न खाल्ल्यानंतर जडपणा असतो का, तर हो असतो. आता लघुता हे लक्षण आहार पचनाचं लक्षण आहे. जर त्या रुग्णाला खाल्ल्यानंतर लघुता येत नसेल एका ठराविक कालावधीनंतर, तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये आहार पचन हे व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे रुग्णाला प्रश्न अशा पद्धतीचे विचारा की ज्यातून निदानापर्यंत जायला आपल्याला मदत होऊ शकते. पुढचा पादांश काय दिलाय त्यांनी की दुर्बलो विदहती अन्नम तत् याती ऊर्ध्वम अधो पिवा, म्हणजे काय, तर दुर्बल अग्नी काय करणार आहे, तर तो अन्नाचं पचन करणार नाही. तो तिथे काय करणार आहे, शुक्तत्व किंवा अम्लता निर्माण करणार आहे. आपण आधी अन्नविषामध्ये ते पाहिलं होतं. आणि मग ते जे शुक्तता प्राप्त झालेलं जे अन्न आहे ते शरीरासाठी अहितकर असल्यामुळे शरीर काय करणार आहे, त्याला एकतर वमन मार्गाने म्हणजे मुखाद्वारे किंवा विरेचन मार्गाने म्हणजे अधोमार्गाद्वारे बाहेर काढून टाकायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये म्हणजे काय होणार, विदग्धता अन्नाला प्राप्त होते म्हणजे काय होतं, तर त्याच्यामध्ये दाह उत्पन्न करण्याची ताकद येते आणि पुढे जाऊन हे काय होणार, याची ही जी दृष्टी आहे तर ग्रहणी अवयवाची दृष्टी होणार आहे फायनली याच्यामध्ये. काही अन्नपदार्थ हे नॅचरलीच विदाही आहेत, दह्यासारखे पदार्थ आहेत, मद्यासारखे पदार्थ आहेत. पण अग्नी जर दुर्बल असेल तर अविदाही अन्नसुद्धा असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये विदाह उत्पन्न होऊ शकतो आणि त्याचा परिपाक हळूहळू ग्रहणी दृष्टी होऊन ग्रहणी व्याधीमध्ये त्याचं रूपांतर व्हायला त्याची सुरुवात होऊ शकते. सध्याच्या काळामध्ये आपण पेशंट्सना ट्रीट करताना आत्ताचे जे हेतू आहेत त्याच्यामध्ये विदाहत्व शरीरामध्ये उत्पन्न करण्याच्या ताकदीचा विचार आपण करायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल बऱ्याच इन्फ्लमेटरी कंडिशन्स असणारे पेशंट्स आपल्याकडे येत असतात की जसं आंबवात असेल किंवा काही ऑटोइम्युन डिसीजेस असतील, कॅन्सरसुद्धा आहे की इन्फ्लमेशन्स बरेच दिवस शरीरामध्ये राहिल्यामुळे त्याचं कर्करोगामध्ये रूपांतर होणं हे दिसतं. तर त्यामध्ये या दृष्टीने हेतूंबाबत सजग आपण राहायला पाहिजे. त्यामध्ये विदाहित्व अन्नाला येणं हे ग्रहणी व्याधीच्या दृष्टीमुळे होईलच, पण या व्यतिरिक्त विदाह उत्पन्न करणारे पदार्थ पेशंट्सना बंद करायला सांगणं, या बाबतीत सजग राहणं वैद्य म्हणून आपलं कर्तव्य आहे. आता ह्याच्यामध्ये पॅक्ड फूड्स येतात सगळी, त्याच्यानंतर तेलं येतात जी खराब तेलामध्ये प्रोसेस केलेली फूड्स असतात ती,
मिरची आहे, पेस्टिसाइड फवारलेल्या भाज्या, फळं हे आहेत. त्याच्यानंतर वारंवार अँटीबायोटिक्सचं सेवन असेल तर त्याच्यामुळे बदलले जाणारी पोटाची जी प्रकृती आहे, म्हणजे आपला जो गट फ्लोरा असतो, गट मायक्रोबायोम असतो, त्याच्यामध्ये बदल उत्पन्न होऊन तिथे शुक्तत्व निर्माण होणं आणि त्याच्यातनं हळूहळू ग्रहणी अवयवाची दृष्टी वाढीस लागणं. तर हे असं असेल तर याबाबतीत रुग्णांना आपण सांगायला पाहिजे. सूत्र क्रमांक 52 वाचते. अधस्तु पक्वमामं वा प्रवृत्तं ग्रहणीगतः उच्यते सर्वमेवान्नं प्रायो यस्य विधय्यते. आता यात काय सांगितलंय तर दुर्बलाग्नीमुळे आधीच्या सूत्रात पाहिल्याप्रमाणे हा जो विदग्ध झालेला आहार आहे त्याला अम्लत्व प्राप्त होऊन त्यात दाह उत्पन्न करण्याची क्षमता होते. हा आहार एकतर पचून किंवा न पचता खालच्या म्हणजे गुदमार्गातून बाहेर पडायला सुरुवात होते. प्रायः तो मलई विदग्ध असतो. थोडक्यामध्ये अग्नीची विषमतेची सुरुवात यातून आपल्याला कळते. कधी अन्न पचते, कधी पचत नाही. थोडक्यात पथ्य सांगताना आपण या गोष्टीवर कायम स्ट्रेस द्यायला हवा की काही झाले तरी थोडा जास्त कालावधीसाठी गृहिणीच्या बाबतीत पथ्य पालन करणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. लघु आणि पथ्यकर आहार हा ठेवायला लागतो आणि यानंतर मग ग्रहणी अवयवाला बळकटी देण्याच्या दृष्टीने क्रमानीची चिकित्सा सांगितली, जी आपण आता या पुष्पामध्ये बघणार आहोत, ती करत जाणं हे उपयोगी ठरतं. सूत्र क्रमांक 53 आणि 54 वाचूया. अतिसृष्टं विबद्धं वा द्रवं तत् उपदिश्यते तृष्णारोचकवैरस्य प्रसेकतमकान्वितः शूनपादकरस्सास्थि पर्वरुक्षर्दनं ज्वरः लोहामगंधिस्तिक्ताम्ल उद्गारश्चास्य जायते. यात काय लक्षणं दिली आहेत त्यांनी तर सृष्ट म्हणजे सुटलेला, मोकळा किंवा पातळ असा किंवा बांधून किंवा एकदम पाण्यासारखा द्रव असा मल रुग्णाला होतो. या व्यतिरिक्त दिसणाऱ्या लक्षणांमध्ये तृष्णा म्हणजे तहान, अरोचक याचा अर्थ आपण आधी पाहिला होता, मुखवैरस्य म्हणजे तोंडाला चवच नसणे, प्रसेक म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये लाळ सुटणे, तमक अंधार येणे, हातापायांवर सूज, अस्थि किंवा छोटे जे संधी आहेत पर्वसंधी त्यांच्यामध्ये वेदना, छर्दी किंवा उलटी, ज्वर किंवा ताप ही लक्षणं दिसतात. या व्यतिरिक्त लोह, आम, गंधी आणि तिक्त म्हणजे कडू रसाचे आणि अम्ल म्हणजे आंबट रसाच्या ढेकर येणे ही लक्षणं सुद्धा उत्पन्न होतात. आता या ठिकाणी तमक याचा अर्थ तमक श्वास असा नाही, डोळ्यापुढे अंधार येणे असा आहे. खाली त्यांनी टीकेमध्ये लिहिलेलं आहे तम एव तमकः. आता ह्या तम व्याधीबद्दल तुम्ही पाहिलं किंवा ह्या लक्षणाबद्दल तुम्ही पाहिलं तर तो वाताच्या नानात्मज विकारामधला एक आहे. आता रुग्ण आपल्याकडे येतात आणि ते बोलतात चक्कर येते. आता चक्कर येते म्हणल्यावर पहिला आपल्याला विचार येतो की हां बाबा पित्तानी असेल किंवा उष्णतेने असेल. तर यामध्ये रुग्णाला हे विचारणं गरजेचं आहे आपल्याकडनं की बाबा डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखी होते का, आजूबाजूचं जग फिरल्यासारखं वाटते, उठता बसताना त्रास होतोय का, किंवा झोपून उभं राहिल्यावर पोश्चरल त्याच्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट आहे का, हे प्रश्न आपण रुग्णाला विचारायला पाहिजेत. कारण त्याच्याप्रमाणे आपल्याला त्यामागचं मूळ दोष समजून मग चिकित्सा करायची असते. ह्याच्यामध्ये आता तमक किंवा भ्रम हा वाताच्या नानात्मज विकारात आहे. सुश्रुताचार्यांनी वातपित्तज अशा याच्यात भ्रम सांगितलं आहे. हे डिटेलिंग चिकित्सेच्या वेळेला नक्कीच उपयोगी पडतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल वातपित्त अधिक असेल, भ्रमण जास्त असेल तर सूटशेखर किंवा वृद्धनस्य या कल्पनांचा आपण विचार करतो. केवळ पित्ताधिक असेल तर धमासाय, प्रवाळे, माक्षिके या कल्पांचा आपण विचार करतो. तर बेसिकली मला इथे सांगायचा मुद्दा हाच आहे की जेव्हा रुग्ण तुमच्याकडे एखादं लक्षण घेऊन येतो की जो बोलीभाषेतला शब्द आहे की चक्कर येते, तर त्यावेळेला नक्की कशा पद्धतीची चक्कर येते हे विचारणं वैद्य म्हणून आपलं काम आहे. सूत्र क्रमांक 55 वाचते. पूर्वरूपं तु तस्येदं तृष्णालस्यं लक्षया विदाहो अन्नस्य पाकश्च चिरात कायस्य गौरवम. यामध्ये त्यांनी ग्रहणी व्याधीची पूर्वरूपं सांगितलेली आहे. म्हणजे तुम्ही स्टेप्स पाहिले असतील की आधी हेतू दिले, मग अजीर्णाची लक्षणं, अजीर्ण व्याधीतून होणारा अन्नाचा विदाह आणि त्यामध्ये मग ग्रहणी व्याधीचे ॲक्च्युअल पूर्वरूपं जी आपण आत्ता बघणार आहोत. तर ती काय काय सांगितलेली आहे तर ग्रहणी व्याधीची पूर्वरूपं तहान, आळस, बलक्षय किंवा बल कमी होणे, अन्नाचा विदाह, उशिरा पचन होणे आणि अंगगौरव ही पूर्वरूपं दिसतात.
यातलं आपण आधी पाहून झाले की अन्नाचा विदाह म्हणजे काय, तहान लागणं म्हणजे काय, किंवा अजीर्ण किंवा उशिरा पचन होणं याबद्दल आपण आधी पाहिलेलं आहे. यामध्ये त्यांनी काय दिले, विशिष्ट दाह विदाह. म्हणजे विदाह याचा अर्थ काही म्हणजे पोटामध्ये जळजळ आहे, हातापायाची जळजळ, ह्या सगळ्यात ज्या गोष्टी आहेत त्या अन्नाच्या विदाहातनं शरीरगतची लक्षणं आहेत त्याच्यामध्ये दिसू शकतात. अशा रीतीने आजच्या सत्रातलं सूत्र क्रमांक 45 ते सूत्र क्रमांक 55 हे चरक चिकित्सा 15 ग्रहणी चिकित्सा याचं वाचन समाप्त झालेलं आहे. धन्यवाद.